गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ एवढी सकाळी मी तयारी करून चाललीये माझ्या वड पुसायला. साठी वड पुसायला. सकाळच्या आत्ताशी वाजल्यात 8:30. वड सापडायला किती वेळ लागला ते सांग. वड सापडलं आम्हाला फायनली इकडे तिकडे विचारून. तर आम्ही ठरवलंय की सकाळी ऑफिस चालू व्हायच्या आधी, ऑफिसला जायच्या आधीच वड पूजा करणे. आई थोडस ब्लाऊज मॅच नाही होतं साडीला, बट ठीक आहे. माझ्याकडे हेच अवेलेबल होतं जे मी ॲट अ टाइम ऑर्डर केलंय, ते मला हेच मिळालंय. सो या. सो हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू अ वट पौर्णिमा व्लॉग. ते आम्हाला नाही माहिती. आम्हाला वर्ड सापडायला अजून म्हणजे भेटलाय वर्ड, पण तो थोडा लांब आहे. मला थोडं एकटीला जायला ह्यावेळेस ऑकवर्ड होते, कारण गावाला ऍटलिस्ट सगळी फॅमिलीवाले सगळे असतात, माम्या वगैरे असतात. यावेळेस मी थोडी एकटी, तर मला थोडंसं ऑकवर्ड होतंय. तर आमच्याकडे काकू आले, त्यांच्याकडनं मी थोडीशी वेडीवाकडी साडी नेसून घेतली, कारण आम्हाला साडी नेसता येत नाही. आम्हाला नाही, तुला. तुला पण यायला पाहिजे ना. आम्हाला साडी नेसता येत नाही. सो वी वर लाईक की ठीक आहे, आता परफेक्ट आहे, काय अडचण नाही. ठीक आहे ना. थोडं एक्सरसाइज वगैरे करते, मस्त थोडं आवरते, केस बांधते. अजून का? अजून थोडं आवडते का? आमची थोडं आणली केस वगैरे आवरते. आपण निघूया तो वर्ड शोध. आणि लकीली आता थोडंसं ऊन पडलंय. मग सकाळी थोडासा पाऊस पडत होता, आता थोडं थोडं ऊन पडलंय, त्यामुळं ठीक आहे, जाऊन येऊ शकतो आता. आणि विदाऊट नवरा वडाला कसं जायचं? ज्याच्यासाठी पूजा केली त्याला तर घेऊन जायला पाहिजे ना. ऍक्च्युली इथे कुणी नाहीये असं जे येणार आहे सध्या माझ्यासोबत. सगळे खूप लेट पण जाणार आहे, पण तेव्हा माझं ऑफिस आहे, जेव्हा सगळे जाणार आहे दुपारी, आणि मला ब्रेक नाही घ्यायचा आहे तेव्हा कामातून. सो आम्ही ठरवलं की आम्ही सकाळी सकाळीच पटकन जाऊन येऊ. त्या हार्डली किती 10-15 मिनिटात पूजा होईल. फेरे मारून यायचे. आणि हा, आणि बाकी एवढं काही नाही. बाकी उपवास असल्यामुळे काही जेवण नाही बनवायचंय, मग ते एक रिलॅक्स होतो. सो वी थॉट की चांगली दिसते साडी, मस्त कलर. अजून थोडी रेडी होते त्यानंतर मी जेव्हा मी थोडा बाकीचं पण आवरेल तेव्हा. बाय बाय, लगेच बाय. बाय. चांगली दिसते का रे मी? चांगली दिसते खरंच. सो वी आर रेडी. मला हा ताट भरायचं बाकी आहे. ताट भरतो आता आम्ही. ताट वगैरे भरते, दाखवते मी ताटात काय काय भरले. ताटात भरून सगळं प्लेट इकडे वरून काढ फक्त, त्या प्लेटमध्ये सगळं भरतो. सो वी आर ऑल रेडी. हे आमचं ताट आहे. लेट मी शो यू आर ताट. माझं ताट आहे. मला माहित नाही त्यात काय मिसिंग आहे की नाही, बट जेवढं जेवढं होतं अवेलेबल तेवढं सगळं तेवढं आम्ही सगळं घेतलंय. गडबा आणि पाणी बॉटलमध्ये घेतलंय. सिम्पल आवरले मी. 10:30च्या आत आम्हाला यायचं, कारण 10:30ला आम्हाला निघायचं ऑफिसला दोघांना पण. त्याच्या आधी आम्ही आवरून निघतो. मस्त मस्त देवपूजा पण झाली आमची. फ्रेश लवकर मी माझ्या नवऱ्यासाठी निघाली आवरून. जस्ट बिकॉज मला 7 जन्म हाच नवरा पाहिजे, म्हणून मी सकाळी उठून एवढे कष्ट करतेय, आणि मी त्याला पण कष्ट करायला लावते तेवढेच. तुला पण पाहिजे ना मी 7 जन्म बायको, म्हणून तर मी चालेल. म्हणून तो पण नटून सजून चाललाय माझ्यासोबत. चला हे कॅरी करा. त्या एक वडाच्या झाडाच्या इथे गेल्यावर कोणाला सांगते थोडं शूट करायला, जमलं तर नाही सांगतेस त्याला शूट करायला. हे निघत नाहीये. चलो ए यार, मला साडीवर आडवं बसायला लागेल. मला आडवं साडीवर बसता येत नाही असं. ओ माय गॉड, व्हेरी डिफिकल्ट. इथे आल्यापासनं, ह्या शिफ्ट झाल्यापासून आय थिंक मी पहिल्यांदाच साडी नेसली आहे. ती पण नेसली नाहीये, गुंढाळली. नेसता नाही आम्हाला साडी. तांदूळ लागतील का? ह्याच्यात देऊ का थोडं तुला? घेऊ शकतो. विदाऊट कोणी नसल्याला, म्हणजे इथे कोणी नाही एवढं आम्हाला सांगायला काही. सो आम्ही व्हिडिओ कॉलवर जेवढं लागतं तेवढं घरी विचारून घेतोय की कसं करायचं, काय करायचं, आणि त्या हिशोबाने आम्ही चाललोय घेऊन. सी यू ॲट वडाचं झाड. गोइंग टू वटपौर्णिमा. फुल आउटफिट दाखव माझं. असं असं कर फोन. गुंढाळलेली साडी.
देऊ का तुला पेट्रोल? किंवा वापरत सोन्या. वर आणणार नाही. अगरबत्तीला ठीक आहे, नसेल राहत दिवा तर डायरेक्ट फक्त अगरबत्ती लावूया. बॅक फ्रॉम द वड पूजा झाली आमची. नवरा पूजा नाव द्यायला नाही नवरा पूजा. नवऱ्याला बांधून आली मी माझ्या 7 जन्मासाठी, 7 वेळा जन्मोजन्मासाठी बांधून आली मी नवऱ्याला तिथे जाऊन. So, वडाला म्हणजे नवराच असतो वडाच. हा का? आय थिंक हा छोटूसा आमचा वटपौर्णिमेचा व्लॉग होता जो मी असाच शूट केला. सो थँक्यू फॉर वॉचिंग. इथेच आम्ही व्लॉग एंड करतो कारण आता झटपट आवरून आमच्या कामाला पळणार आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग मिनी वटपौर्णिमा व्लॉग. छान दिसती पण तू आय नो. साडीत. ओके बाय.